नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण एकदम सोपा, हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत. कोबी, गाजर आणि आपल्याला आवडतील अशा भाज्या वापरून बनवलेला हा नाश्ता मुलांना आणि मोठ्यांना टिफिनसाठी सुद्धा खूप मस्त लागतो. भरपूर पोषक आणि मस्त कुरकुरीत लागतो. बनवायला अगदी सोपा आणि चव मात्र अप्रतिम. चला लगेच सुरू करू रेसिपी. यासाठी मी एक गोबीचा गड्डा घेतला. हा तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता किंवा किसून पण घेऊ शकता. मी हा किसून घेतला. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. मी एक गाजर किसून घातले आणि एक कांदा स्लाइसमध्ये चिरून घेतला आणि थोडासा त्याला हाताने कुस्करून घेतला. एक मूठभर कोथिंबीर, एक मूठभर कांद्याची पात, एक हिरवी मिरची बारीक चिरलेली, लसण, अद्रक, मिरचीचा ठेचा, हळद अर्धा चमचा, तिखट अर्धा चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, धने जिरे पूड अर्धा चमचा, थोडंसं मीठ. मसाले भाज्यांपुरतेच घातलेले आहे. सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ. पिठासाठी लागणारे मसाले आपण पुढे घालू. सगळे जिन्नस मिक्स करायचे. हा नाश्ता एकदम हेल्दी तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. आपला मसाला तयार झालेला आहे कोबीचा. आता आपण पीठ भिजवून घेऊ. यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ, 2 चमचे कणिक आणि 2 चमचे बेसन, चवीनुसार मीठ घालायचे. पाणी घालून पीठ भिजवायचे. पाणी बेताने घाला. हळूहळू पाणी घालायचं आणि छान पीठ भिजवून घ्यायचं. नेहमी तो नाश्ता करण्यापेक्षा थोडा हा वेगळा नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल. आता यामध्ये हा कोबीचा मसाला घातला आणि परत थोडं पाणी घालू. चांगलं मिक्स करायचं. आता आपण यामध्ये सरभरीत असं हे पीठ भिजवून घेऊ. 5 मिनिटे रेस्ट करायला ठेवू. 5 मिनिटानंतर पिठाच्या अंदाजाने यामध्ये मसाले घालू. कारण आपण कोबीचा जो मसाला बनवला त्यामध्ये मसाले सगळे घातलेले आहे. अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा धने जिरे पूड, हळद, ओवा हातावर रगडून घालू थोडासा, हिंग, मीठ चवीनुसार, बेताने घाला मीठ पण, मूठभर कांद्याची पात, चिमूटभर सोडा घालू आणि यावर थोडंसं 2 चमचे पाणी घालून घेऊ. चांगले मिक्स करायचे. कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं. यामध्ये आपण थोडीशी कलोंजी आणि तीळ घालू.
तीळ आणि कलौंजी अशी पसरवून घ्या आपल्या नाश्त्याला. हा नाश्ता यामुळे खूप सुंदर दिसतो, पौष्टिक तर होतो. मुलांना खूप आवडेल. आता यामध्ये आपण हे कोबीचं बॅटर घालून घेऊ. चांगलं जाडसर पसरवायचं. दिसायला खूपच सुंदर होतो, तितकाच तो चवीला अप्रतिम लागतो. झाकून मंद गॅसवर 5 मिनिटे शिजू द्या. याच्यावरून आपण तेल घालू थोडं. आपला नाश्ता तयार झालेला आहे. आता आपण याबरोबर खाण्यासाठी एक सिंपल अशी चटणी बनवू. यासाठी मी 4 मिरच्या, 1 मूठभर खोबरं आणि मूठभर फुटाणे घेतले, 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवायचं. यामध्ये 4 चमचे दही घाला. दही घालून परत मिक्सरमध्ये बारीक करा. आपला नाश्ता आपण पलटवून घेऊ. आपली चटणी पण तयार झालेली आहे. ही तुम्ही अशीच खाऊ शकता, अशीच पण छान लागते. यावर थोडीशी आपण फोडणी करून घालू. मला आशा आहे की तुम्हाला हा नाश्ता नक्की आवडेल. करून पहा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये लिहा. आवडला